महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 20 धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबी करता तरतूद करण्याकरता हे विधेयक माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडलेले आहे। या विधेयकावर मी माझे विचार, या विधेयकाला समर्थन आणि या विधेयकाच्या माध्यमातून विधेयकामध्ये काही ठराविक अशा सूचना करण्याकरता म्हणून या ठिकाणी मी उभा आहे। बरं झालं अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विधेयकाचा पूर्णपणे सारांश हे विधेयक सभागृहासमोर मंजुरी करता का आणलं हे अतिशय विस्तारानं आणि प्रत्येक मुद्दा खुलाशेवर त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। पण शेवटी त्यांनी असं सांगितलं की या ज्या काही अफवा वेगवेगळ्या पसरवल्या जात आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नका। हे विधेयक केवळ एक विशिष्ट धर्म डोळ्यासमोर ठेवून त्या धर्मातल्याच काही लोकांना टार्गेट करण्याकरता म्हणून त्याच धर्मातल्या काही अपप्रवृत्ती फक्त एकाच धर्मामध्ये आहेत असं नजरेसमोर न ठेवून हे विधेयक सर्वसमावेशक आहे। सगळ्या धर्मांच्या ज्या काही अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्या सर्वांना आळा बसावा म्हणून या देशातल्या 12 राज्यांनी जो कायदा केलाय आणि केवळ महाराष्ट्र राज्य त्या कायद्यापासून दूर होतं आणि म्हणून हा कायदा त्यांनी सभागृहासमोर आणला। आज आपण जर दिवसभर बघाल तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर हा कायदा आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी अराजक माजणार आहे। काहीतरी कोणाला तरी टार्गेट करून त्या ठिकाणी आता एका धर्माचं खूप मोठा अवडंबर माजवून दुसऱ्या एका विशिष्ट धर्मालाच त्या ठिकाणी कुठेतरी चेक बसावा, त्या धर्मालाच कुठेतरी या ठिकाणी आळा बसावा किंवा एकाच धर्मामध्ये कुठेतरी अपप्रवृत्ती सुरू आहेत त्यांना तिथे कुठेतरी कायद्यानं पूर्णपणे बंधन करावं अशा पद्धतीच्याच बातम्या काही लोकांच्या मुलाखतींनी बातम्या सुरू आहेत। आज सकाळपासून मुख्यमंत्री महोदय, मी सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद दिले, मी याला पाठिंबा देण्याकरताच उभा आहे म्हणून मी सांगितलं। सकाळपासूनच आपण बाहेर गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियावाले सातत्यानं मला विचारत होते की या विधेयका संदर्भामध्ये तुमचं म्हणणं काय। अमके असे म्हणाले, तमके तसे म्हणाले, तमके तसे म्हणाले। मी सर्वसाधारणपणे ऐकीव गोष्टीवर कधीही मी कमेंट्स करत नाही, कधी उत्तर देत नाही आणि उत्तर सुद्धा ठराविक लोकांच्याच बोलण्याला मी देतो, बाकीच्यांना मी देत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे काय झालं आता आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असाल मी सकाळपासून मुख्यमंत्री महोदय 4 वेळा हे विधेयक वाचलं। कुठे ह्या विधेयकामध्ये एका धर्माला टार्गेट केलेला आहे? कुठल्याही धर्माचा उल्लेख सुद्धा या संपूर्ण विधेयकामध्ये नाही। कुठल्याही धर्माचा, कुठल्याही एका धर्माचा विधेयकामध्ये हा उल्लेख नाही। हे मी पुन्हा सांगतो, हिंदू धर्माकरता किंवा हिंदू धर्माच्याच फायद्याकरता किंवा हिंदू धर्माच्याच उत्थानाकरता वगैरे सुद्धा याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून या कायद्याला विरोध करण्याचं काहीही कारण नाही। पण तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदय, मागच्या वेळेला तुम्ही आमचा बोल घेतला होता, अशाच पद्धतीनं शहरी नक्षलवाद हे विधेयक तुम्ही मंजूर करून घेतलं आणि त्यावेळेला तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही डिसेंट नोट दिलीत नाही आणि डिसेंट नोट न दिल्यामुळे तुम्हाला आता बोलता येणार नाही। आम्ही तर खरी दिलेलीच होती अगोदर, पण तरी सुद्धा ठीक आहे, त्याच्यामध्ये सांगोपंग विचार झाला होता, आम्ही बोललो नाही, त्यावेळेला संधी मिळाली नाही। पण बाहेर जाऊन असं परसेप्शन तयार केलं गेलं की अशा पद्धतीचा शहरी नक्षलवादाचा विषय आला आणि विरोधी पक्षाने आपली भूमिका सुद्धा बजावली नाही। त्यामुळे यावेळेला आम्ही सावध होतो मुख्यमंत्री महोदय, कारण तुमचं वाक्चातुर्य काय आहे आता सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे। बोलण्यामध्ये तुम्ही सहजासहजी काय कोणाला ऐकणार नाही, हा ते तर आहे, पण वाक्चातुर्य पण भरपूर आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, मला फक्त एवढंच आपल्याला 1-2 गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत
आपण या विधेयकाला देत असताना आपण संविधानाचं अनुच्छेद 25 खालील सेक्शन 3 प्रमाणे मला वाटतं हे विधेयक आपण घेऊन आलात. अशा पद्धतीचं विधेयक आपल्याला राज्याला आणता येतं का, हा आता माझा प्रश्न संपुष्टात आला. कारण यापूर्वी 12 राज्यांनी अशा प्रकारचं विधेयक लागू केलंय. फक्त एकच विसंगती आम्ही आपल्या लक्षात आणून देतो की आपण हे विधेयक धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात अशा पद्धतीचं नाव आहे, पण आतमध्ये मात्र उद्देशाने कारणामध्ये याचं नाव आपण महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम अशा पद्धतीचा याचा उल्लेख केलेला आहे. सर्वसाधारणपणे जो बिलाच्या वरती नाव असतं तेच आतमध्ये नाव असतं, हा माझा अनुभव आहे. माझा काही त्याला फार मोठा आक्षेप अशातला भाग नाही. परंतु त्याच्यावर कोणी जर चॅलेंज केलं तर काय अडचण निर्माण होईल की आपण तपासून बघा आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दुरुस्ती करता आली तर आपण बघा. मुख्यमंत्री महोदय, मला हे माहीत आहे की संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य मला माहीत आहे की माणसानं धर्माला जन्माला घातलेला आहे, धर्मानं माणसाला जन्माला घातलेलं नाही. माणसानं धर्माला जन्माला घातलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की सगळ्याच धर्मामध्ये अशा प्रवृत्ती आहेत की ज्यांना ज्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे धर्माचे धर्मरक्षक, आम्ही सांगू तो धर्म, आम्हाला कळतो तो धर्म आणि आम्ही सांगू ते लोकांनी ऐकावं, मग ते इष्ट आहे की अनिष्ट आहे याचा विचार न करता प्रत्येक धर्मामध्ये ह्या प्रवृत्ती आहेत. आणि म्हणून प्रत्येक धर्माची शिकवण ही चांगलीच आहे, चांगलीच आहे. आपण इथं कुठला धर्म डोळ्यासमोर ठेवलाच नाही. आज आपल्याला अल्पसंख्याक म्हणजे केवळ आणि केवळ एका विशिष्ट धर्मातलेच लोक वाटतात, पण असं नाहीये. अल्पसंख्याकांमध्ये जैन पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, पारशी पण आहेत, मुस्लिम पण आहेत. हे असे अनेक धर्माचे लोक, त्यांना आपण अल्पसंख्याक म्हणून समजतो. आणि म्हणून अल्पसंख्याक म्हटल्यानंतर एका विशिष्ट धर्माचे, खास करून मुस्लिम समाजाचे लोक हे आपण आपल्या डोळ्यासमोर आणतो. पण या विधेयकामध्ये अशा प्रकारचा कुठेही शब्दप्रयोग नाही. आणि म्हणून कुठल्याही एका धर्माकरता नव्हे तर धर्मामध्ये धर्माच्या नावाखाली धर्मरक्षक म्हणून, धर्म संस्कृती वाढवणं म्हणून जे लोक या धर्माचा आपापला धर्म वाढवत असताना दुसऱ्याच्या धर्मावर अधिक्षेप करतायत, दुसऱ्याच्या धर्माच्या आता ज्या काही कमतरता आहेत, मग आर्थिक दृष्ट्या असतील, शैक्षणिक दृष्ट्या असतील, नोकरीच्या दृष्टीने असतील, कशाच्याही आरोग्याच्या दृष्टीने असतील. आता आपण आदिवासी एरियामध्ये बघतो, आजही आदिवासी एरियामध्ये कुपोषित बालकांचे अनेक प्रश्न आहेत. आदिवासी महिला बाळंत होत असताना तिला जर त्रास झाला, तिची जर नॅचरल डिलिव्हरी झाली नाही, तर आजही आपण एखाद्या तिच्या साडीचा झोला तयार करतो आणि पुरुष लोक तिला खांद्यावरून घेऊन जातात. अशा वेळेला तिथं व्यवस्था नसल्यामुळं त्या लोकांची पावलं, जे कोणी कुडबुडे जोशी असतात, जे कोणी अंगारे धुपारे फेकणारे असतात, कोणी नारळ शिकाय देतात, कोंबडी कुत्री कापतात. भरत शेटला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. मी माझ्या आयुष्यात कधी काही करत नाही, माझे मित्र आहेत ते. आणि हो ओम फाट, ओम फाट, ओम फाट. नको रे भाऊ, मी गरीब माणूस आहे. मी काय माझ्या हातामध्ये एखादा दोरा पण नाही, एखादी अंगठी पण नाही. मी माझा हे काही मानत नाही, मी ते खरं सांगायला गेलं तर. हो नको भाऊ, लांबूनच. आणि म्हणून त्या विचारांना ज्या वेळेला असं वाटतं की आता दुसरं काय आपल्याला तरणोपाय नाही, आपण आता संपलो, आपली जीवन यात्रा संपली, आणि म्हणून तो कोणी शेजारचा अंगारा धुपारा देणारा असतो त्याच्याकडे त्याचे पाय सहजासहजी वळणं हे स्वाभाविक असतं. कारण शेवटी प्रत्येकाला जगायचंच असतं. आणि म्हणून या व्यवस्था सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या कराव्या लागतील. कारण अशा गैरव्यवस्थेचा किंवा गैरसोयीचा फायदा काही मंडळी त्या ठिकाणी घेतात. आणि म्हणून आपण या विधेयकाच्या माध्यमातून आपण या प्रवृत्तीला आळा घालण्याकरता मी पुन्हा वाचून दाखवत नाही. आपण शिक्षेची तरतूद सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. एक वेळा गुन्हा केला तर शिक्षा किती, दंड किती, दुसऱ्यांदा गुन्हा केला शिक्षा किती, दंड किती, सांघिकरित्या गुन्हा केला तर त्याला शिक्षा किती, दंड किती, हे सगळं आपण अतिशय सुस्पष्टपणे या विधेयकामध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला असल्यामुळं मी त्या ठिकाणी फार काय जाऊ इच्छित नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की आता सामुदायिक धर्मांतर आपण म्हणालात, माझ्या बोलण्याचा कुणीही काय कृपया गैरअर्थ घेऊ नका.
पण 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामुदायिक धर्मांतर केलं. त्यांच्यावर कोणी जबरदस्ती केली होती का? त्यांना कोणी ते जबरदस्तीने करायला लावलं होतं का? त्यांना कोणीतरी त्यांनी प्रेशर केलं होतं का? त्यांच्यासमोर कोणतंही आमिष दाखवून त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही त्यांच्या विचारांपासून दूर नेण्याचं कोणाचं कौशल्य होतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपण माहित आहे की त्या काळामध्ये आपल्या देशाला एक लाभलेलं अमूल्य अनमोल अशा प्रकारचं रत्न, पण त्या सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येवल्यामध्ये, नाशिकमध्ये त्यांच्या त्यांच्या एका परिषदेमध्ये त्यांना सांगावं लागलं की मी जन्माला येताना हिंदू म्हणून आलो असेन, पण मरताना मी हिंदू म्हणून मरणार नाही. मी जन्माला येताना हिंदू म्हणून जन्माला आलो असेन, पण मरताना हिंदू म्हणून मरणार नाही. याचा अर्थ प्रत्येक धर्मामध्ये असलेल्या अनिष्ट प्रथा, प्रत्येक धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून जगू न देण्याची वृत्ती, ही वृत्ती अशा गोष्टी करायला भाग पडते. आणि म्हणून त्याला कायद्यानं काही अंशी आळा घालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करताय. ही वृत्तीच शेवटी प्रत्येकाच्या धर्माचं कळत नकळतपणे नुकसान करत असते. दुसऱ्याचं नुकसान करण्याच्या नादामध्ये आपण आपलं नुकसान कधी करून घेतो आणि कधी आपलं नुकसान होतं हे आपल्याला कधी कधी कळतच नाही. आणि म्हणून त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आपण खूप मोठा विचार आणि खूप मोठा संदेश हा घेतला पाहिजे आणि त्यातून काहीतरी आपण शिकलं पाहिजे. नेताजी पालकरांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती आहे आपल्याला की ज्या वेळेला नेताजी पालकर औरंगजेबाच्या दरबारातून सुटून निष्ठून कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर आणि त्यांच्या बाकीच्या सहकार्यांना पुन्हा धर्मामध्ये घेण्याचा विचार केला. आमच्याच धर्मातल्या लोकांनी विरोध केला. आज आम्ही घरवापसीच्या गोष्टी करतो, आनंद आहे, परंतु त्या वेळेपासूनच या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न होत होता. पण त्याही वेळेला जो विरोध होत होता, आज सुद्धा तो काही अंशी विरोध होतोय. परंतु तो विरोध आपण विरोधाला विरोध न करता त्याला कायदेशीर आपण या ठिकाणी आधार देऊन त्याला आपण कायदेशीर मान्यता देतात. त्यामुळे हे विधेयक अतिशय चांगलं आहे, अतिशय चांगलं आहे. मुख्यमंत्री महोदय, मी वाईट म्हणतच नाही अजिबात, अतिशय चांगलं हे विधेयक आहे. हे विधेयक चांगलं आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो, एका क्लॉजची फक्त मला जरा भीती वाटते, तेवढा जरा खुलासा केला तर आपण तर बरं वाटतं, मला वाटेल. बाकी क्लॉज बाय क्लॉज मी तुम्हाला सांगितलं. आपण इथं म्हटलंय या अधिनियमाच्या तरतुदीचे उल्लंघन करून धर्मांतर करण्यात आलेले नव्हते हे सिद्ध करण्याची जबाबदारी, ही सिद्ध करण्याची जबाबदारी जिने असे धर्मांतर करविले त्या व्यक्तीवर आणि ज्यांनी अशा धर्मांतरास सहाय्य केले, मदत केली किंवा अपप्रेरणा दिली, या अशा अपप्रेरकावर ही सगळी पुढची कायदेशीर कलमनी कारवाई केली जाईल. मला एकच भीती वाटते, सोनम वांगचूक कोणाचा होऊ नये. सोनम वांगचुकांची एवढा मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बुद्धिवेत्ता, शिक्षणामध्ये प्रचंड असं काम केलेलं, अख्ख्या जगाला आदर्श वाटावा, त्या अख्ख्या जगानं वर मान करून ज्याच्या कर्तृत्वाबद्दल, ज्ञानाबद्दल, अभ्यासाबद्दल ज्यांनी सलाम करावा, त्या वांगचुकांना जवळजवळ 6 महिने जेलमध्ये जावं लागलं. केवळ राष्ट्रविघातक कार्य केलं म्हणून आज तगायत ते राष्ट्रविघातक कार्य केल्याचं कुठेही सिद्ध झालं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं मुख्यमंत्री महोदय एकमेकाला शेवटी कुठेतरी नामोहरम करण्याकरता कुणीतरी हे केलं नसेल तरी केलं असं जर आम्ही एकमेकाच्या विरोधात म्हणायला लागलो तर मला असं वाटतं की जो आरोप करतोय त्याच्यावर ही जबाबदारी टाकली पाहिजे की त्यांनी हे चूक केली, ही त्यांनी सिद्ध करून दाखवावी, पुराव्यानिशी ती करून दाखवावी. आरोप करायचा आणि ज्याच्यावर आरोप आहे त्यानं मी निर्दोष कसं आहे. काय माणिकराव कोकाटे बरोबर आहे की नाही? हा बरोबर आहे, भोगताय की नाही आपण? आणि म्हणून आरोप करायचा त्याने खरं तर सिद्ध केलं पाहिजे, याच्यावर आरोप आहे त्याने. माझे मित्र आहेत ते जुने, आपली मैत्री आहे की नाही? हा हो. आणि म्हणून त्यांनी मुख्यमंत्री महोदय जबाबदारी जर त्याच्यावर आपण टाकली तर मला असं वाटतं एकमेकाचे हिशेब करणं किंवा एकमेकाला जाणीवपूर्वक ह्या कायद्याचा आधार घेऊन त्रास देणं याला थोडासा आळा बसेल. आणि म्हणून तो आपण या ठिकाणी विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो. बाकी ह्याला आर्थिक ज्ञापन फार काय नाही, कारण आपण त्याचं पुनर्वसन करणार आहात आणि पुनर्वसन करत असताना जे पुनर्वसन करावं लागेल त्याच्यावरच फक्त सरकारच्यावर आर्थिक भूर्दंड पडेल
आणि म्हणून ज्ञापनामध्ये ती आपण उल्लेख केलेला आहात. त्याच्यापेक्षा अधिक काय या ठिकाणी बोलण्याची गरज नाही. फक्त मुख्यमंत्री महोदय मला एवढंच सांगायचं आहे की आपण इथं सांगितलं की जन्माला आल्यानंतर ते बाळ आई त्याची पूर्वी ज्या जातीची होती ती जात त्याला लागेल. आपण हे एक बघा की आपल्याकडं पुरुष सत्ताक जीवन पद्धती आहे, स्त्री सत्ताक जीवन पद्धती नाही असं मी म्हणत नाही. आता आपण ते स्वीकारलेलं आहे. तरी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे ती जो जात बदलली जातच नाही, ती जात कशी बदलता येईल, त्या आईची जात त्याला कशी लागेल, वडिलांची जात का लागणार नाही, हे टेक्निकल बाब आहे. मी थोडंसं ते आपल्या कोकणामध्ये ते काही फार जातीपातीचं नसल्यामुळे माझा अभ्यास त्या संदर्भात नाही, पण मगापासून मी ते शोधण्याचा प्रयत्न करतो, मला काही मिळालं नाही. तिसरी गोष्ट, आपण अल्पवयीन मुलीचं जर लग्न लावलं जबरदस्तीनं तर या कायद्यामध्ये त्याला शिक्षा केलेली आहे. परंतु अल्पवयीन मुलीवर जर लग्न लावलं गेलं तर त्या संदर्भामध्ये फोस्को सारखा कायदा आहे ना, पॉवरफुल मुख्यमंत्री महोदय. फोस्को सारखा पॉवरफुल कायदा असताना या कायद्यामुळं त्या कायद्याची ग्रॅव्हिटी कमी होईल का, त्या कायद्याचं महत्त्व कमी होईल का, त्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना कळत नकळतपणे आपण जो कोणी चुकलेला आहे त्याला थोडीशी सूट दिल्यासारखी होईल का, हा एक तांत्रिक मुद्दा आहे. आपण तपासून बघा, अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो. आणि म्हणून या विधेयकाला पाठिंबा देत असताना मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संभ्रमाचं वातावरण होतं, थोडंसं शंकेचं वातावरण होतं, थोडंसं वातावरण हे तापलेल्या बाहेर होतं, थोडंसं वातावरण असं होतं की सरकार जणू काय एका धर्मावर अन्याय करण्याकरताच सरकार बसले की काय, अशा प्रकारची जी भावना होती, या सभागृहाच्या माध्यमातून बाहेर एक चांगला मेसेज गेला की आम्ही शेवटी हा कुठल्या एका धर्माला टार्गेट करण्याकरता कायदा आणलेला नाही, तर सर्व धर्मातल्या लोकांना हा कायदा लागू होतो. आणि म्हणून सर्व धर्मातल्या लोकांनी अतिशय समन्यायीप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे वागावं आणि सर्वांना समान न्याय मिळावा, अशा करता आपण ह्या विधेयक आणलं. त्याबद्दल धन्यवाद देतो, याला पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. अध्यक्ष महोदय, फ्रीडम ऑफ रिलीजन बिल पे मेरे ख्याल से मुख्यमंत्री साहब ने बिल प्रस्तुत करने के बाद में बिल के अंदर क्या क्या है पूरा उन्होंने बताया. अध्यक्ष महोदय, बेसिकली ये बिल अगर बाकी के राज्यों ने लाया होगा तो हमारे राज्य ने लाना चाहिए, ऐसा कोई कंपल्शन नहीं है. और एक क्लासिक एग्जाम्पल मैं आपको बताना चाहूँगा कि मी थोडा हिंदीत आणि थोडा मराठीत बोलतो, कारण आता फ्रीडम ऑफ स्पीच आहे ना आपल्याकडे की नाही, तर म्हणून काही भाषण मी मराठीत करणार आणि काही मी हिंदीत बोलतोय, कारण सगळ्यांना समजलं पाहिजे. बरेच लोकांना हिंदीत बोला, मराठीत बोला, बिलावर बोला, मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, क्लासिक एग्जाम्पल है केशवानंद भारती के केस का, जिसमें तकरीबन 13 जजेस ने सुना और 68 डेज कंटिन्यूसली सुना. उसके बाद भी जजमेंट यह आया कि कॉन्स्टिट्यूशन में कहीं भी इंटरफेरेंस अलाउड नहीं हो सकता है किसी भी सभागृह से. अध्यक्ष महोदय, आज इस बिल को जो अगर आप पढ़ेंगे तो कहीं ना कहीं इसका ऑब्जेक्ट और इसका एसेंस जो है ना कॉन्स्टिट्यूशन को इफेक्ट कर रहा है, कहीं ना कहीं कॉन्स्टिट्यूशन के अंदर इंटरफेरेंस दिखाई दे रहा है. अध्यक्ष महोदय, इसके अंदर जो क्लासिकली आप देखने गए तो जैसा कि हमारे मित्र ने अभी बताया, कैसा है योगेश जी, एक शेर मेरे को याद आ रहा है. अभी बोला बिल के ऊपर बोलिए. मैंने बिल के ऊपर बोलता छोड़िए ना, आप मेरे से आप मुझे बताइए, मुझे एड्रेस कीजिए आप. अध्यक्ष महोदय, ये जो बिल है, इस बिल के अंदर लॉ डिपार्टमेंट में बिल्कुल अपना माइंड अप्लाई नहीं किया. उसके अंदर कारण यह है कि आप देख सकते हैं कि आज की तारीख के अंदर आर्टिकल 21 में क्या है, मेरी राइट ऑफ प्राइवेसी है, मुझे क्या करना है क्या नहीं करना है वो मुझे डिसाइड करना है. आप इसको 60 डेज का जो है नोटिस देंगे, जिस बंदे को अपना कन्वर्जन करना है वो अगर नोटिस देगा तो उसकी सुरक्षा का क्या होगा, उसको कोई मारेगा नहीं, उसको कोई देखेगा नहीं, उसके ऊपर कोई अत्याचार नहीं होगा. इसकी सुरक्षा के बारे में कुछ सोचा है क्या? या अगर उसको चेंज करना है तो क्या ढिंडोरा या ढोला ताशा बजा के करेगा कि मैं ये करने जा रहा हूं? ये कहीं ना कहीं फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशन के अंदर बैठता नहीं है. उसके अलावा अगर आप देखने जाओ,
कि दो अडल्ट ने मिलकर अगर कोई डिसीजन लिया, दो अडल्ट चाहते हैं कि हम शादी करें, तो उसके अंदर कोई भी थर्ड पार्टी, उनका कोई भी रिलेटिव आके कंप्लेंट कर सकता है। और कंप्लेंट के अंदर इस बिल के अंदर आपने मैंडेटरी किया है कि उसके ऊपर एफआईआर हो जाए।